आवाज मानदेशाचा। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मान तालुक्यातील कर्तृत्ववान सुपुत्र सुपुत्रींनी घवघवीत यश संपादन करून तालुक्याचा नावलौकिक वाढवलाय। काही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलाय तर काहींना पराभवाला सामोरे जावं लागलंय। मान तालुक्यातील शिरवली गावचे सुपुत्र हनुमंतराव जगदाळे यांनी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून सलग 6व्यांदा विजय मिळवला। यावेळी त्यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक जिंकली। यापूर्वी ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते। ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली। लोकमान्य नगर, शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 6 मधून त्यांनी स्वतःसह इतर 3 सहकाऱ्यांनाही विजयी करून नेतृत्वाची छाप उमटवली। विरकरवाडी तालुका मान येथील सुपुत्र आणि मीरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाई विरकर यांच्या कन्या आकांक्षा विरकर यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधून पहिल्याच प्रयत्नात भव्य आणि दणदणीत विजय मिळवत तरुण नगरसेविका होण्याचा मान मिळवला। दहिवडीचे सुपुत्र पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि पुण्यातील उद्योजक उत्तमराव जाधव यांच्या कन्या अर्चना तुषार पाटील यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा यश मिळवले। काशेवाडी डायस प्लॉट प्रभाग 22 क मधून त्या भाजपकडून विजयी झाल्या। त्यापूर्वी त्या स्थायी समिती तसेच महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्य होत्या। सध्या त्या भाजप महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत। दरम्यान मीरा भाईंदर महानगरपालिकेत वरकुटे मलवडीचे महेश जगताप आणि पानवण येथील अक्षता राजू तोरणे, नवी मुंबई महानगरपालिकेत वरकुटे मलवडीच्या स्नुषा ऍडव्होकेट स्वाती विलास फडतरे तसेच पनवेल महानगरपालिकेत गोंदवले खुर्द येथील शंकर वायदंडे यांना यावेळी अपयशाला सामोरे जावं लागले। एकूणच या निवडणुकांनी मान तालुक्यातील राजकीय नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली असून विजयी उमेदवारांकडून शहर विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।